हे तुझी गाडी पळून टाकेल, गाडी काढ. आमचा महाराष्ट्र आहे, पहिला हक्क आमचा आहे. जर आम्ही नव्वत असेल ना तर आम्हाला पाठी खेचू नका. मराठमोळ्या डोंबिवलीत मराठी माणूस उपेक्षित. दादा प्लीज माझा स्टॉल चालू करून द्या. केडीएमसी कडून भैयांचे लाड, मराठीचा द्वेष. आज मराठी असून धंदा नाही करू शकत इतर रोज. मराठी तरुणीच्या हाकेला राज ठाकरेंची साथ. मला इथे टपरी टाकून द्या दादा, आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून. कल्याण डोंबिवलीत लवचिक भूमिका घेऊन मनसेनं शिंदेंना पाठिंबा दिला आणि सत्ता स्थापनेच्या आधीच राज ठाकरेंनी पालिका प्रशासनालाच मराठी माणसांसाठी अंगावर घेण्याचा इशारा दिला. डोंबिवलीतील एका मराठी तरुणीच्या व्यवसायाला विरोध करत अडचणी आणल्याचा व्हिडिओ समोर आला. 3 ते 4 दिवसापासून आपला स्टॉल बंद आहे. माझाच एकटीचा स्टॉल बंद करतात. आता इथे बघा, एवढी भीड आहे इथे बघा. हा, इथून ॲम्ब्युलन्स येते, आजूबाजूवाल्यांना नाही उठवत. त्यांच्या इथे एवढी गर्दी असते तरी त्यांना नाही उठवत. आज मराठी असून धंदा नाही करू शकत इथं रोज. डोंबिवली स्टेशन परिसरात सावंत शोरमा नावानं एकता सावंत या मराठी तरुणीनं व्यवसाय सुरू केला. मेहनतीच्या जोरावर अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस उतरलेल्या तिच्या या शोरमाला मागणी वाढू लागली आणि तिच्या या व्यवसायावर स्थानिक परप्रांतीय व्यावसायिक आणि भ्रष्ट पालिका अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीची वक्रदृष्टी पडली आणि सुरू झाला पालिकेकडून छळ. पूर्ण 20 दिवस माझा स्टॉल बंद होता. मी रोज यायची, अशी हात जोडायची. दादा प्लीज माझा स्टॉल चालू करून द्या. मी माझ्या घरात एकटीच आहे कमवणारी, कोणी माझ्यावर दया नाही केली. एका गाडीसाठी 4 जागा बदलूनही पालिकेचे अधिकारी स्टॉल हटवण्याची धमकी देत घाबरवत असल्यानं या तरुणीला रडू कोसळलं आणि तिचा हाच व्हिडिओ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पाहिला. मराठी माणसानं सत्तेवर जाण्यापासून राज ठाकरेंना रोखलं जरी असलं तरी राज ठाकरेंनी या मराठी तरुणीच्या मदतीच्या आर्त हाकेला साथ देत जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांना तिच्या भेटीसाठी पाठवून तिला सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं. एक टपरी बनव, टपरी लाव, तुझ्यापासून रोज धंदा करायचा, काही अडचण नाही, राहू द्या. खूप जास्त गरज लागली तर मी स्वतः येईन तुझ्याकडे. मराठी माणूस व्यवसाय करत नाही असा अपप्रचार करून त्याला व्यवसायापासून दूर ठेवलं जात असल्याचा या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आणि याच मराठी माणसाचे मारेकरी हे महापालिकेत बसलेले मराठी अधिकारी आहेत. त्यामुळे या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि या माजूरट्या परप्रांतीयांवर कारवाईची गरज आहे. मात्र निवडणुकीपूर्वी मुंबई मराठी माणसाचीच राहणार अशी प्रचारात घोषणा देणारे आता मुंबई आणि MMR मधल्या महापालिकांमध्ये सत्तेत आलेत. आता हे सत्ताधारी मराठी माणसाला न्याय देणार की पुन्हा मराठी माणसाला ठाकरेंकडेच जावं लागणार हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी. हे तुझी गाडी पळून टाकेल, गाडी काढ.